जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण जे या ठिकाणी पाहत आहोत, आज आपण या ठिकाणी घेणार आहोत सदाचरण जे आहे. आणि या सदाचरणावर तथागताने आपली प्रवचने केलेली आहेत. आणि सदाचरण म्हटलं म्हणजे काय? एके समयी जे आहे तथागत भगवान बुद्ध कौशल जनपदाचा जो राजा आहे प्रसेनजित, हा प्रसेनजित त्या जनपदामध्ये चारिका करीत असताना तो कौशलच्या झाला नावाच्या या ठिकाणी गावी गेलेले आहेत. आता ही वार्ता जी आहे त्या झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी पडली की तथागत या ठिकाणी झाला या गावी आलेले आहेत. त्या बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला या ग्रामचे ब्राह्मण जे आहेत भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. त्यांनी तथागतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी सांगितलेला आहे. त्या श्रवणोत्सुक म्हणजे ज्या ऐकणाऱ्यामध्ये असे उत्सुक असलेले जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणास तथागतांनी सांगितले की शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. त्यांनी विनंती केलेली आहे की भगवंत या सदाचरण म्हटलं म्हणजे काय आणि सदाचरणासाठी आपण या ठिकाणी आम्हाला
मार्गदर्शन करावं किंवा आपण या ठिकाणी आम्हाला सांगावं की सदाचरण म्हटलं म्हणजे काय। त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध ते जे काही श्रावक आहेत आणि त्या ऐकण्यासाठी असे उत्सुक आहेत त्यांना भगवंत म्हणत आहेत की शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत। ते 3 प्रकार म्हटलं म्हणजे वाचिक, दुसरा प्रकार आहे वैचारिक। या दुराचरणाचे अनुक्रमे पुनस्त 4 आणि 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार यामध्ये सांगितलेला आहे शारीरिक दुराचरणाचे सुद्धा या ठिकाणी प्रकार सांगितलेले आहेत। यात मनुष्य जो आहे पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो। दुसऱ्या प्रकारच्या या शारीरिक दुराचरणामध्ये जो मनुष्य आहे तो मनुष्य जे आपले नाही ते घेतो। गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता तो चोरून जी आहे आपलीशी करतो। आता तिसरा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे की जो या दुराचरणामध्ये मोडतो की जो माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगणीचे होऊन वांगनिश्चयाच्या माळा धारण करणाऱ्या कन्येशी व्याभिचार करणे याचा समावेश याच्यामध्ये होतो। तर हे जे वरील आहेत हे काय आहेत मग शारीरिक दुराचरणाचे प्रकार आहेत। वाचिक दुराचरणामध्ये या ठिकाणी भगवंत त्या श्रावकांना या ठिकाणी सांगत आहेत की वाचिक दुराचरणामध्ये प्रथम खोटेपणा मोडतो। यामध्ये सभेत अथवा गावाच्या कुटुंबाच्या राज्याच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देण्यास जे माहित नाही ते माहित आहे आणि जे माहित आहे ते माहित नाही, जे पाहिले नाही ते पाहिले आहे आणि जे पाहिले ते पाहिले नाही अशा तऱ्हेची केवळ स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा एकचित्त लाभाच्या म्हणजे काही आमिषासाठी काही अभिलाषेने मनुष्य जो आहे जाणून बुजून अशी काय करतो तो जाणून बुजून अशी साक्ष देतो। कारण जी साक्ष आहे ती साक्ष या ठिकाणी तो काही अभिलाषेपोटी काही लालसेपोटी जे माहित नाही ते माहित आहे म्हणून अशा पद्धतीची तो खोटी साक्ष देतो। या दुराचरणामध्ये पुन्हा हा एक प्रकार सांगितलेला आहे ज्याला चुगलखोरीचा हा समावेश होतो। या दुराचरणाशी मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध जे आहेत कशी करतात कलुषित करतात म्हणजे दूषित करतात किंवा कलुषित करतात। या कलुषित करण्यासाठी इथे जो काही कानी पडलेला शब्द आहे तो मात्र तिथे सांगत सुटतो आणि असा मनुष्य जो आहे माणसातील ऐक्य मोडणारा असतो, कलागती लावणारा असतो। कलागती लावण्याची त्याची काय असते मग नियत असते किंवा त्याचा एक यातला गुणही असतो। त्याला बोलायला लावले तर कलागती हे त्याचे काय असते त्याला कलागती म्हणजे कळ लावणं असं सुद्धा आपण म्हणतो आणि ही कलागती जी आहे त्यातच त्याला काय वाटतं आनंद आणि सुखी वाटतो। तिसऱ्या प्रकारचा वाचिक दुराचरणाचा युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते। आता दुसरा प्रकार या ठिकाणी जो आहे तो म्हणजे कलागतीचा सांगितलेला आहे। दुराचरणाच्या या प्रकारामध्ये चुगलखोरीचा सुद्धा समावेश होतो की जो दुराचरणामध्ये हा शब्द प्रयोग काय होतो की मोडला जातो। मग कलागती म्हटलं म्हणजे काय इथली गोष्ट ऐकणं तिथे सांगणं, तिथली गोष्ट ऐकणं तिथे सांगणं आणि मग अशामध्ये काय होतं की एकमेकाचे जे विचार आहेत जे मनामध्ये जे काही विचार आहेत त्याच्यामध्ये काय होतं दुरावा निर्माण होतो आणि दूषित भावना त्या ठिकाणी काय होतात मग उत्पन्न होतात किंवा निर्माण होतात। जे व्यक्ती या ठिकाणी सांगणारा सुटत असतो आणि जे ऐकणारे असतात ते ऐकणेवाला जो व्यक्ती असतो त्याने मात्र ती बाब डोळ्याने पाहिलीही नसती आणि कानाने ऐकलेलीही नसती, केवळ दुसरा सांगतो म्हणून तो त्याच्यावर काय करतो विश्वास किंवा भरोसा ठेवतो आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्याच्या चित्तामध्ये त्याच्या मनामध्ये तो दूषित विचार दुर्भाव या ठिकाणी काय करतो निर्माण करतो। आणि असा व्यक्ती काय असतो मग त्याचा हा
हा एक काय असतो, त्याचा एक व्यवसाय म्हणा किंवा त्याचा एक गुणधर्मच असतो की अशा गोष्टी त्याला या ठिकाणी सांगत सुटाव्या वाटतात. आता आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर कुणी चहा घेत असेल, कुणी दूध घेत असेल, कुणी नाश्ताही करत असेल, बरोबर आहे का? बरोबर आहे ताई? सकाळी उठल्यानंतर आपण चहा घेतो, नाश्ता करतो, कुणी चहा सोबत आणखी वेगवेगळे पदार्थ निघलेत खायला, कुणी समोसे खात असेल, कुणी बिस्किट खात असेल, है ना. तर असे हे या ठिकाणी आपण खातो. ही सकाळची प्रक्रिया झाली अन्नग्रहण करण्याची किंवा सेवन करण्याची. दुसरा टप्पा आहे आपला 12 किंवा कुणाला 1ही वाजत असेल, है ना, कुणाला वेळ झाला ग्रंथाचा म्हणून उपाशीही येत असतील आणि इकडनं गेल्यानंतर अन्नग्रहण करत असतील. आणि मग हे दुपारचं जे भोजन आहे ते सुद्धा आपण घेतो. दुपारचं भोजन केल्यानंतर आपला टी टाइम होतो 4चा 5चा, हो ना, तोही घेतो. कुणाला काय म्हणतात त्याला दुपार पुन्हा करण्याची सुद्धा कुणाला सवय असते किंवा आणखी कुणी 4-5 वाजता सुद्धा जेवण करतं. म्हणजे सगळ्यांचीच सवय म्हणत नाही. एखाद्याचं कसं असतं, एखादं 2च टाइम जेवण करतं पण व्यवस्थित करतं. एखाद्याचं कसं असतं, थोडं आहे, 4-5 वेळेस त्याचं जेवण सुरू असतं. मग हे जे आपण अन्नग्रहण करतो 4-5चं झाल्यानंतर पुन्हा सायंकाळची वेळ होते. सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत, कुणाचं 9-10 वाजेपर्यंत सुद्धा भोजन होतं. आणि मग हे सगळं अन्न किंवा भोजन ग्रहण केलेलं आहे ते कुठं आहे? बरोबर आहे, मीनाताईंचं बरोबर आहे. कुठे आहे खंदरे आई? पोटातच आहे ना, पोटात ठेवलेलं आहे किंवा पोटामध्ये आहे. आता एखादा व्यक्ती येतो त्या ठिकाणी 2 शब्द एक मनमोकळं त्या ठिकाणी करतो की थोडंसं बोलल्यानंतर आपण म्हणतो ना थोडंसं हलकं वाटतं, आणि मग तो त्या ठिकाणी बोलून दाखवतो किंवा बोलतो. आणि मग ते 2 शब्द बोललेले आपल्या पोटात का राहू नये? बघा खंदारे आई काय म्हणतात, जे अन्न पाणी आणि सगळ्या काही गोष्टी त्या अंबरताई काय चालू आहे पाठीमागे, काय म्हणता अंबरताई? पोटामध्ये सगळ्या ह्या गोष्टी काय होतात, समाविष्ट होतात, बरोबर आहे ना. परंतु ज्या 2 गोष्टी कुणी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत त्या मात्र आपण पोटामध्ये ठेवतो का? नाही, त्या मात्र छायाताईंचं असं म्हणणं आहे की त्या हवेवानी पळतात. कुणी म्हणतं उड्या मारतं, कुणाचं पोट दुखतं, बरोबर आहे का? वहिनीचं या गोष्टीला सहमत आहे की कुणाचं खरोखरच आहे ताई पोट दुखतं. आणि मग ते सांगितलं तर त्याला ते बरं वाटतं आणि पोट दुखणं थांबतं. काय म्हणता इकडे ताई? सांगितल्यावर का? तर या ठिकाणी जे बाब आहे की जे आपण या ठिकाणी चुगलखोरीचा या ठिकाणी भगवंतांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दुराचरण या ठिकाणी शिकवत आहेत. दुराचरणाचा पाठ चालत आहे आणि या दुराचरणामध्ये हाही एक प्रकार येतो की जो इथली गोष्ट सांगत तो तिथे सुटतो, परंतु या गोष्टीमध्ये कितीतरी तफावत होते निर्माण, कितीतरी बदल निर्माण होतात. जी बाब आहे आता या ठिकाणी आमच्या तालेबारताई बसलेल्या आहेत. तालेबारताईकडे मी एक ओळ कागदावर लिहिलेली आहे, प्रॅक्टिकली आपण पाहू शकतो. एक ओळ एका कागदावर लिहायची, ती मी त्यांच्या कानामध्ये सांगेल किंवा बाजूला होऊन सांगेल आणि मग ती जी आहे आमच्या चक्रशिलाताईकडे त्या सांगतील, मलाकडे चक्रशिलाताई सांगतील, नंतर अशा मीनाताई, नंतर आई आमच्या छायाताई, असं होत 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 अशीच लाईन जाईल. त्यानंतर आमच्या खुर्चीवर बसलेल्या ज्या काही माता आहेत तिथपर्यंत आमच्या ताईपर्यंत ती बाब जाईल. आता आखरीच्या ज्या ताई त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, आता ती ओळ आणि पहिली ओळ या ठिकाणी बरोबर येते का ते जर आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी अशी तफावत दिसून येईल. म्हणजे जी ओळ या ठिकाणी मी बोललेली आहे किंवा एखाद्याने सांगितलेली आहे ती मात्र तशाला तशी तुम्हाला तिथे दिसून येणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतील, बदल निर्माण होतील. एक शब्दाला अनेक या ठिकाणी शब्द सुद्धा
जोडू शकतात किंवा लावला जाऊ शकतो। आणि म्हणून एखादी बाब जर एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलेली असेल तर तशाला तसे ती शेवटपर्यंत मात्र जातच नाही। आणि म्हणून त्याला सुटसुटीत भाषेमध्ये काय म्हणतात की त्याला नमक मीठ मिरची लावून सांगितल्या जाते, हो ना। आणि मग तिकडे तडका बसतो ना जास्तीचा। आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला या दुराचरणामध्ये हा प्रकार सांगितलेला आहे की म्हणूनच आम्हाला या ठिकाणी एंगडेताई 2 काने दिलेली आहेत। किती काने दिलेत आम्हाला आशाताई? 2 काने दिलेली आहेत। ह्या कानाने आपण ह्या कानाने काय करायचं आहे? ऐकायचं आहे। आणि ह्या कानाने तिथेच सोडायचं, सोबत सुद्धा आणायचं नाही। आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी दुराचरणाचा हा प्रकार सांगितलेला आहे की जो कोणी असा व्यक्ती असेल आणि ऐकलं तरी आम्हाला 2 कानं आहेत, एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने मात्र तिथेच ती बाब सोडून द्यायची आहे। हा दुराचरणाचा प्रकार जो आहे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टाळता येऊ शकतो। जर अन्न पाणी आम्ही पोटामध्ये एवढं पचवू शकतो तर कुणी आम्हाला या ठिकाणी 2 शब्दाची जर चर्चा केली असेल किंवा बोलली असेल तर ते 2 शब्द आपण का पचवू नयेत? तर या ठिकाणी तिसरा प्रकार सांगितलेला आहे। वाचिक दुराचरणामध्ये युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कशी असते? कडवट असते। या वाचिक दुराचरणामध्ये जो बोलतो त्याची कुणाकुणाची वाणी सुद्धा कशी असते? कडवट असते। त्याचे शब्द हे असंस्कृत पद्धतीचे असतात, कठोर असतात, तीव्र आणि मर्मभेदी असतात, क्रोधित आणणारे असतात आणि चित्त जे आहे विचलित करणारे असतात। चौथा प्रकार या ठिकाणी दुराचरणाचा सांगितलेला आहे। युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव तो बडबड करणारा सुद्धा मनुष्य असतो। तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, खरं बोलतो की नाही याचं सुद्धा त्याला तमा नसते। काही आपण हितकारक बोलतो का, काही मुद्देसूद बोलत आहोत की नाही याचा सुद्धा तो विचार करत नाही। आणि मग त्याच्या बोलण्याला कधीही म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये कधीही आपल्याला धर्म सुद्धा दिसून येत नाही, नीती सुद्धा नसते। काहीतरी क्षुद्र आणि अनुचित पोरकटपणाने तो मात्र बोलत जातो आणि अशा बोलण्याला मात्र बुडही नसतं आणि शेंडाही नसतो। आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ज्याला बुंदाही नाही आणि ज्याला शेंडाही नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमीच करत असतो। आणि हाही काय आहे तर हाही सुद्धा दुराचाराचा एक प्रकार आहे। वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारामध्ये लोभ विकृतीचा समावेश होतो। असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास करीत असतो। आता विचार जे आहे वैचारिक, आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात या वैचारिक दुराचरणामध्ये हा पहिला प्रकार सांगितलेला आहे की ज्याच्या चित्तामध्ये ज्याच्या मनामध्ये लोभ विकृतीचा समावेश होतो आणि असा मनुष्य परधनाचा सारखा हवाहवास त्याला वाटत असतं। दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणामध्ये दुसऱ्याचा दुस्वास द्वेष याचा अंतर्भाव होतो आणि असा मनुष्य जो आहे दान त्याग दक्षिणा अशी काहीही गोष्ट नाही असे तो सदोदित मानतो। त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरं नाही, इहलोक नाही परलोक नाही, सर्व झूट आहे असे तो मानतो। आई बाप नाही, आप्तेष्ट यांना सुद्धा तो मानत नाही। ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकांचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण सुद्धा या जगात आहेत, या गोष्टीवर सुद्धा त्याचा मात्र विश्वास नसतो। हा काय आहे तर हा वैचारिक दुराचरणाचा एक प्रकार आहे। याच्या उलट जर आपण परिस्थिती पाहिली तर असेही काही या सदाचरणाचं पालन करणारे किंवा सदाचारी व्यक्ती सुद्धा या भूतलावर आपल्याला दिसून येतात की याच्या उलट जर पाहिलं तर शारीरिक वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत की जे शारीरिक सदाचरणाच्या या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणाचीही जीवहत्या करत नाही, कुणालाही इजा पोहोचत नाही, आपला दंड किंवा तलवार याचा तो त्याग करतो, तो निरपराधी व
दयामय बनतो, सर्व सजीव प्राण्यासंबंधी त्याच्या अंतःकरणामध्ये मैत्री, करुणा, प्रेम ही अतोनात असते आणि असे जीवन जगत असतो। दुसऱ्या प्रकारच्या या शारीरिक सदाचरणाच्या प्रकारामध्ये तो दिल्याशिवाय कुणाचंही घेत नाही आणि त्याच्या अंगी जो आहे प्रामाणिकपणा असतो। तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचाराचा, आता प्रामाणिकपणा सांगितलेला आहे की प्रामाणिकपणाचं जगणं जे आहे, आता व्यवहारामध्ये वावरत असताना ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याच आढळून येतात। बघा, एखादी गोष्ट जर आपण एखाद्याचे 10-20 रुपये जरी जास्तीचे आपल्याला आले तर ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फेडावी लागतात। म्हणजे प्रामाणिकपणा या ठिकाणी कशा पद्धतीचा दिसून येतो आपल्याला। तर एखाद्याने समजा एखाद्याचे न कळत त्या ठिकाणी जर पैसे जास्त आले आणि आपण त्याचे जर परत नाही केले, म्हणजे आपल्याला माहित असतं की हे आपल्याकडे जास्त आलेले आहेत आणि ते जर आपण परत नाही केले तर त्याचं भुर्दंड मात्र आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं भरावंच लागतं। आणि या जो प्रामाणिक असतो, जरी त्याच्या न कळत जर काही आलेलं असेल आणि त्यानं जर परत केलं तर समोरच्या व्यक्तीमध्ये काय असतो, म्हणजे आपण ज्यांना परत करतो त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये चांगले भाव उत्पन्न होतात की याच्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे। आणि जो प्रमाण त्याच्या जवळ असतं त्याला मात्र म्हणतात ना, प्रमाणाला जे आहे भरभराटी असते आणि मग त्याला कोणत्याही प्रकारची त्याला कमतरता भासत नाही। ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कशा होतात किंवा सगळी कामं त्याची व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जातात, त्याला कुठेही अडचण सुद्धा येत नाही। का तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे। तिसऱ्या प्रकारचा सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचारांचा तो त्याग करतो, म्हणजे खोटे बोलण्यापासून तो परावृत्त राहतो। अव्यभिचारी राहणे याचा समावेश होतो। असा सदाचारी जो मनुष्य आहे, आई बाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेला, जिच्या गळ्यामध्ये वांग निश्चयाची माळ आहे, अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही, म्हणजे तो एकनिष्ठ राहतो, तो व्याभिचारी नसतो। या वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकरणात जो आहे म्हणजे शारीरिक सदाचरण झालेला आहे। आता वाचिक सदाचरणाचा या प्रकारामध्ये जो सदाचारी मनुष्य आहे तो मात्र असत्य भाषण जो आहे सोडून देतो आणि खऱ्याचीच तो कास धरतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून तो दूर राहतो। त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब आणि राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर सॉक्स द्यायला जर लावली तर जे पाहिलं आहे ते पाहिलं आहे म्हणून सांगतो, जे नाही माहीत ते माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो आणि जे पाहिलेच नाही ते पाहिले नाही म्हणूनही सांगतो आणि जे पाहिले म्हणून सांगतो। अशा या स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा शुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धी पुरस्पर खोटे बोलत नाही। दुसऱ्या प्रकारच्या या वाचिक सदाचरणाचा प्रकार जो आहे चुगलखोरीचा त्याग करतो, त्याच्यामध्ये चुगलखोरीचा प्रकार नसतो। निंदेपासून तो परावृत्त होतो। लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले आहे तिथल्या लोकांना तो सांगत नाही, जे तिथे ऐकले आहे तो इथल्या लोकांना सांगत नाही। तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो। माणसात सुसंवाद, ऐक्यता राखणे हेच त्याचे काय आहे, तर हेच त्याचे सुख आणि आनंद आहे। या तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणामध्ये मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, त्यापासून तो परावृत्त होतो। तो जे काही बोलतो त्याला खवचटपणा नसतो किंवा किचकटपणा नसतो। ज्याचं भाषण जे आहे हे अल्लाहदायक, मैत्रीचे, काळजीचे, सुसंस्कृतपणाचे, हितकारक आणि सर्वांना स्वागतार्ह असेच असते। या चौथ्या प्रकारच्या या सदाचरणाच्या प्रकारामध्ये वाचिक सदाचरणात तो मनुष्य जो आहे व्यर्थ बडबड कधीही करत नाही। उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक अशाच पद्धतीचं तो संभाषण करतो किंवा बोलत असतो। योग्य आणि संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि हितकारक अशा रीतीने तो धर्म आणि नीती संबंधी आपलं संभाषण करत असतो। वैचारिक सदाचरणाच्या या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी, वैचारिक म्हणजे त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये सुद्धा या मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टपणाचा अभाव असतो, म्हणजे लोभ भावना त्याच्यामध्ये नसते।
परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही आपल्या मनामध्ये उत्पन्न करत नाही. दुसऱ्या संबंधित दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारामध्ये स्थान सुद्धा देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्भर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रूपासून आणि छळापासून दूर राहावे अशीच त्याची सदोदित तो इच्छा प्रकट करत असतो. त्याची दृष्टी मग कशी असते? सम्यक दृष्टी असते आणि संकल्प सुद्धा हे प्रमादरहित असेच असतात. अशा या दुराचरण आणि सदाचरण जे आहेत याचा मी असा अर्थ लावतो. मी असा अर्थ लावतो म्हणजे भगवंतांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? अशा पद्धतीचा भगवंतांनी या ठिकाणी अर्थ लावलेला आहे किंवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंत जे आहेत या दुराचरणाच्या प्रकारामध्ये अशा पद्धतीचं काय करतात? सांगत आहेत. या सदाचरणाची आवश्यकता काय कशासाठी आहे? म्हणजे सदाचरण जे आहे आणि या सदाचरणाची आवश्यकता कशासाठी आहे असं या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की मग सदाचरण नेमकं कशासाठी पाहिजे? सदाचरणाची नेमकी आवश्यकता का आहे? एकदा तथागतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला की ग्रस्त हो, दुष्ट आणि अनितिमान ग्रस्ताला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये आळस भरलेला आहे, ज्याच्या अंगामध्ये काम करण्याची कुठलीही कुवत नाही, त्याला मात्र काय होते? त्याला द्रव्यहानी सोसावीच लागते. कुठून येणार आहे का? नाही. जर त्यांनी हातपाय हलवल्याशिवाय कुणाला काही मिळणार नाही. नंतर त्याची अपकृती जगात पसरते. कशी अपकृती जगात पसरते? हे काम नंदाच करत नाही, निसा रिकाम टेकडा आहे, नुसतं बसून खातो. काही वेळेस तर असंही होतं की बाई कामाला जाते, हा माणूस मात्र घरात बसतो आणि मग आपण काय म्हणतो किंवा समाज काय म्हणतो की हा बाईच्या जीवावर बसून खातो. म्हणजे त्याची अपकीर्ती या ठिकाणी काय होते? पसरल्या जाते. मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहस्पती असोत अथवा श्रमणही असोत, त्याच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो, तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो आहे निर्भयपणा नसतो. सदगीत कुठेही जाण्यासाठी किंवा बसण्यासाठी तो सदगीत काय होतो? गोंधळलेला असतो. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. म्हणजे मनाला त्याच्या शांती नसते. कामधंदा करण्यावाला माणूस कसा असतो? शांत असतो. त्याला झोप सुद्धा शांत लागते. अशाच मानसिक अशांततेत त्याचे काय होतं? मरण सुद्धा ओढवतो आणि हा मग त्याचा कसा आहे? हा त्याचा एक चौथा तोटा आहे. दुष्ट आणि अनितिमान माणसाची हे ग्रस्त हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जर आपण पाहिलं तर जी माणसे सज्जन आहेत, शीलवान आहेत आणि त्यांना काय लाभ होतो याचा विचार या ठिकाणी करा की सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. का होतो विपुल द्रव्य लाभ? कारण तो कष्ट करतो, तो परिश्रम करतो, तो निढळाच्या घामाने जी आहे आपली संपत्ती जमा करतो किंवा मिळवतो आणि म्हणून त्याला काय होतं? ती विपुल प्रमाणात त्याला द्रव्य लाभ होतो. म्हणजे कष्टाला कुठेही काय आहे? फळच आहे ना. त्याची सत्कृती जी आहे जगभर पसरते. कशी सत्कृती त्याची जगभर पसरते? किती मेहनती व्यक्ती आहे, किती काम करतो, अशा पद्धतीची जी त्याची कीर्ती आहे ही पसरत राहते आणि सर्वत्र त्याला सन्मान आणि मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतीच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मत्यसमयी तो शांत चित्तानेच आपला देह त्याग करत असतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही आणि अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करतात. म्हणजे मूर्ख मनुष्य जो आहे, आपण मूर्ख आहोत किंवा आपण पाप करीत आहोत त्याला ते कळत नाही. परंतु ज्या पद्धतीने अग्नी प्रज्वलित होतो त्याच पद्धतीने त्याची पापे त्याचाच काय करतात? नाश करतात. जो कोणी निरुपद्रवी आणि निष्पाप अशा प्राण्यांना दुखवतो तो त्याच्या वाट्याला महान अशा आपदा निर्माण होतात. म्हणजे जे कोणी इतरांना विनाकारण, काही कारण नसताना निरुपद्रवी
म्हणतात ना, ज्याला कामधंदा नाही त्याला अशी खूप निरुपद्रवी कामं असतात. आणि अशा जो काही कोणी निरुपद्रवी व्यक्ती आहे तो निष्पाप अशा व्यक्तींना, प्राण्यांना वेदना आणि दुःख देत असतो. आणि त्याच्या वाट्याला सुद्धा मग काय आहे, त्याच्या सुद्धा वाट्याला महान अशा आपदा निर्माण होतात आणि अशांती त्याला लाभते. आप्तेष्टांचा त्याला वियोग आणि द्रव्यहानी सुद्धा होते. अर्थातच जे आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मग, की बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही सदाचरणासोबतच या ठिकाणी आपलं आचरण ठेवा. आपलं आचरण कसं ठेवायला सांगितलेलं आहे, तर सदाचरण पद्धतीनं सांगितलेले आहे. सदाचरणात या ठिकाणी परिपूर्णता साधण्यासाठी श्रावस्तीच्या या जेठवनामध्ये तथागत भगवान बुद्ध वास्तव्याला असताना त्यांच्याकडे 500 उपासक आले होते आणि त्यामध्ये धाम्मिक एक होता. धाम्मिकाने तथागतांना विचारले की कोणत्या तत्वाच्या परिपालनेने आपल्या अनुयायांना सदाचरणामध्ये पूर्णता साधता येते. म्हणजे कोणते असे काही कारण आहेत किंवा काय आहे की ज्याने सदाचारामध्ये परिपूर्णता साधता येते असं विचारलेलं असताना मी आपणास हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. भगवंत, तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगू शकता की माणसाचे कल्याण कशामध्ये आहे आणि तुमच्याशिवाय या ठिकाणी कुणीही याचा विस्तारपणे सांगू शकणार नाही असं या ठिकाणी ते म्हणतात. त्यावर सुशिक्षित जैन आणि परिवाजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस आहे त्या सर्वांनी आपला विमोचन सिद्धांत मान्य केला आहे. म्हणजे या सगळ्यांनीच भगवंताचा सिद्धांत जो आहे मान्य केलेला आहे. आणि आपला विमोचक सिद्धांत समाजाला कठीण असला तरी तो आपला इतका सुलभ करून दाखवता तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. भगवंत म्हणून माझ्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर द्या असं या ठिकाणी तथागतांना विनवणी करण्यात येत आहे. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हाला उपासकांना ऐकू द्या. म्हणजे तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, तुमच्याकडे जे काही विद्या आहे ती विद्या तुमच्या मुखातून आम्हाला श्रवण करू द्या, तुमच्या मुखातून आम्हाला ऐकू द्या. उपासकांच्या या संबंधीच्या करुणेने तथागताने उत्तर दिले, ऐका, मी आपणास शुद्ध चरणाची तत्वे सांगत आहे. कशाची तत्व सांगत आहेत? कशाची? शुद्ध चरणाची तत्वे सांगत आहेत. आणि मग ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. म्हणजे नुसतं ऐकायला सांगितलेलं आहे का? नाही, तर ऐकावे आणि तदनुसारच वर्तन करावे, आचरण करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो अथवा दुर्बल असो दुःख देऊ नका. काय सांगितलेलं आहे शुद्ध चरणाची तत्वामध्ये? हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा सुद्धा देऊ नका. म्हणजे एखादा जर मारत असेल तर हो मार, मी तुझ्या पाठीशी आहे असं सुद्धा त्याला म्हणू नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाचा किंवा मग तो सबल असो किंवा दुर्बल असो त्याला मात्र विजा पोहोचू नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्यासाठी परवानगी सुद्धा देऊ नये अथवा चोरीला संमती सुद्धा दर्शवू नये. जे स्वइच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. ब्रह्मचर्य जणू काय अग्नीची वार्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधता नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागमन करू नये. म्हणजे एकनिष्ठता किंवा व्याभिचार या ठिकाणी करू नये. सभात न्यायग्रहात अथवा नेहमीच्या संभाषणामध्ये असत्य बोलू नये, खोटे बोलू नये. त्याचप्रमाणे असत्य भाषणाला प्रोत्साहन सुद्धा किंवा संमती देऊ नये. असत्याचा सदोदित त्याग करावा. हे उपासकांना मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धी भ्रष्ट होते, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा बुद्धी भ्रष्ट करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यापासून परावृत्त व्हा. म्हणजे बुद्धी भ्रष्ट होते आणि अशा पापास प्रवृत्त करतात. तेव्हा
बुद्धिभ्रष्ट करणारे जे व्यसन आहे हे काय आहे तर हा मूर्खपणा आणि मूर्खाचा एक प्रकारचा स्वर्ग आहे. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेयाचं सेवन करू नका, व्याभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका. म्हणजे भोजनाच्या सुद्धा या ठिकाणी वेळ सांगितलेली आहे की भर रात्री सुद्धा अन्न ग्रहण करू नका. गंधमाला धारण करू नका, आपल्या बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपवासाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा. जसं आपल्यामध्ये आमच्या उपासिका या ठिकाणी हे व्रत या ठिकाणी काय करत आहेत, धारण करत आहेत. ज्या महिन्यामध्ये 4 हे उपवास व्रत असतात आणि हे उपवास व्रत ग्रहण करा. आपले अंतकरण जे आहे हे अंतकरण शुद्ध करणारे हे अष्टांगिक व्रत एखाद्या सणासारखे पाळावे. म्हणजे हे जे काही व्रत आहे ते कसे पाळायचे आहेत, एखाद्या सणासारखे पाळायचे आहेत. प्राप्त काळी हे व्रत ग्रहण करायचे आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून हे व्रत जे आहे हे ग्रहण करून धर्मशाली अथवा श्रद्धायुक्त चित्ताने वाचकांना अन्न पाणी दान करा. आपल्या आईबापांचा मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंबन करणारा उपासक उच्च पद प्राप्त करतो. आणि या ठिकाणी भगवंतांनी अर्थातच आम्हाला पंचशील आणि अष्टशील या ठिकाणी अनुसरायला सांगितलेली आहेत. आणि हे काय आहे तर हे शुद्ध चरणाची काय आहेत मग तत्वे आहेत. तर आपलं आचरण जर शुद्ध करायचं असेल तर या तत्वाची आम्हाला काय आहे मग या तत्वाची आम्हाला आवश्यकता आहे असा या ठिकाणी तथागतांनी उपदेश केलेला आहे. जे अष्टशील आहे तर अष्टशील कुणी कुणी काय करत आहे, सकाळी जे आहे सकाळी उठून बऱ्याच ठिकाणी मी असंही पाहिलेलं आहे की सकाळी उठून ते विहारामध्येच पूर्ण दिवस तो आपला घालवतात. म्हणजे सकाळचं उठून जे शीलग्रहण करायचं आणि पूर्ण जो दिवस आहे तो विहारामध्येच त्या ठिकाणी घालायचा. मग तो कसा घालायचा, त्या ठिकाणी साधना होते, ध्यानधारणा होते आणि जे काही 12च्या आत भोजन करायचं आहे ते डब्बे सुद्धा त्या ठिकाणी महिला घेऊन येतात आणि त्या 12च्या आत अन्नग्रहण केल्यानंतर पुन्हा त्यांचं या ठिकाणी 5 वाजेपर्यंत हे उपवास व्रत त्या ठिकाणी त्या संपन्न करतात आणि 5च्या नंतर जे आहे त्या आपल्या आपल्या निवासस्थानी जातात. अशा पद्धतीने काही काही ठिकाणी काय करतात उपवास व्रत धारण चालू आहे किंवा करत असतात. आणि हेच आम्हाला या ठिकाणी शुद्ध चरण आपण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी तथागताने अशा पद्धतीचे आपला धम्म आचरणासाठी सांगितलेला आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.